आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2 दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। ही भेट घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी लोकसभेला शिवसेनेचाच उमेदवार असेल व राजू शेट्टींवर टीका केली होती। याची दखल घेऊन आज मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून शिवसेनेने हकालपट्टी केली आहे। मुरलीधर जाधव हे माझे चांगले मित्र आहेत। त्यांनी माझ्याविषयी का विरोध दर्शवला हे मला समजू शकलं नाही। मी अदानी समूहाच्या विरोधात भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। हातलंगडे लोकसभा मतदारसंघासह 6 मतदारसंघ मी स्वतंत्रपणे लढणार आहे। मी कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नाही। मी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतून लढणार नाही। सांगली, सातारा, कोल्हापूर, हातलंगडे, बुलढाणा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढवणार आहे। रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, अन्यथा तुमचा दुसरा उमेदवार असेल असे खोचक टोला राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांना लगावला। माजी खासदार राजू शेट्टी यांनी माझा मराठा समाजाला पाठिंबा आहे। मराठा समाजातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात, त्यामुळे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे। जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत, ते चांगल्या पद्धतीने करत आहेत। त्यांच्या पाठीमागे जनसमुदाय व मराठा समाज आहे। केंद्र सरकारने परिवहन खाते व RTO मध्ये नवीन कायदा मंजूर केला आहे, ज्यामध्ये अपघातामध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर त्या गाडी चालकाला 10 वर्षे शिक्षा व 7 लाख रुपये दंड असा कायदा केलाय। हा कायदा केंद्र सरकारचा जुलमी कायदा आहे। देशामध्ये नीरव मोदी, अदानी, विजय मल्ल्या यासारखे उद्योगपती कर्ज बुडवून जातात, त्यांच्याकडे केंद्र सरकार बघत नाही, पण गोरगरीब जनतेवर नवनवीन कायदा करायचा असा राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला। अदानी उद्योग समूहाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव हे वेदगंगा नदीवरील जे 4.5 TMCचं धरण आहे, त्या धरणातील पाणी सिंधुदुर्गामध्ये नेऊन वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवण्यास ठरलेला आहे। एकूण 8,300 कोटी गुंतवणूक असणारा हा प्रकल्प आणि यातून 2100 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। परंतु हा प्रकल्प राबवत असताना याला केंद्रानं कोणालाही विश्वासात न घेता परवानगी दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारचा अभिप्राय घेतला नाही। महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत असणारा जलसंपदा विभाग असेल किंवा वन खाता असेल यांचाही अभिप्राय घेतलेला दिसत नाही। कारण हा प्रकल्प येणार असं समजल्यानंतर मी स्वतः वन खात्याशी संपर्क साधला, जलसंपदा विभागाशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून मला काहीच माहिती मिळाली नाही। त्यांनी सांगितले की असं काही होणारच नाही आहे। पण प्रत्यक्षामध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि भुदरगड जिल्ह्यामध्ये सुद्धा सॉईल टेस्टिंगचं काम या कंपनीमार्फत सुरू आहे। खरं तर वन खात्याच्या मालकीची बंजर जमीन जरी असेल तर पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन करायलाही ते लोक परवानगी देत नाही। मग मोठमोठे अजस्त्र यंत्र घेऊन जंगलामध्ये ह्या मशिनरी येतातच कसं, कोणाच्या परवानगीनं? म्हणजे एकूणच केंद्रानं अदानींना खुश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रकल्प मंजूर केलेला असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी त्याला मान्यता का द्यावी? कारण यामुळं केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर सांगली जिल्हा आणि ज्या सीमा भागावर आम्ही महाराष्ट्राचा भाग म्हणून हक्क सांगतो त्या सीमा भागातल्या शेतकऱ्यांनाही पाणी कमी पडणार आहे। आणि केवळ शेतीलाच नव्हे तर प्यायलासुद्धा पाणी कमी पडणार आहे, उद्योगधंद्यांना पाणी कमी पडणार आहे। आधीच इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे। असं असताना अजून एका धरणाचं पाणी जर का पळवून
अनैसर्गिकरित्या अरबी समुद्राकडे जात असेल, कारण पाटगाव धरणाचं पाणी हे वाहत कृष्णेला मिळून बंगालच्या उपसागरामध्ये जातं. पण ते जर अनैसर्गिकरित्या अरबी समुद्राकडे न्यायचं असेल तर अशा प्रकारे निसर्गाच्या विरोधामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं, शहरी भागाचं आणि एकूणच उद्योगधंद्याचं नुकसान करून केवळ एका उद्योगपतीला खुश करण्याचं धोरण कुणी राबवत असेल तर त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीनं विरोध करणार आहे. परंतु या एवढ्या मोठ्या शक्तीशी लढत असताना अजूनही काही लढाऊ संघटना आमच्यावर असणं गरजेचं आहे असं मला वाटलं. आणि म्हणून शिवसेना, उद्धव ठाकरे गट ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये धारावीवरचं अदानीचं अतिक्रमण रोखण्यासाठी संघर्ष करत आहे, त्याच पद्धतीनं गावातलं सुद्धा अदानीचं अतिक्रमण रोखण्यासाठी आणि विशेषतः सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या मदतीची आम्हाला गरज भासणार आहे. आणि म्हणून हा प्रकल्प नेमका काय आहे आणि त्यामुळे काय नुकसान होणार आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी उद्धवजींची काल भेट घेतलेली होती आणि त्यांना सगळी सविस्तर तो प्रकल्प अहवाल दिलेला होता. त्याचे माझ्याकडं त्याच्यातून शॉर्ट नोट्स मागितले, त्या मी काढून देणार आहे. म्हणून ही भेट ही अराजकीय होती. आणि मग ही अराजकीय भेट असताना राजकारणाचा त्याच्याशी काही संबंध नाही, कारण मातोश्रीच्या बाहेर येऊनच मी स्पष्ट केलेलं होतं की मी स्वतंत्रपणाने निवडणूक लढवणार आहे, महाविकास आघाडीमधून लढवणार नाही आहे. असं असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना नेमकं काय वाटलं मला माहीत नाही. कदाचित त्यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न असेल, त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.